आता तर विरजाचे अश्रूही संपून गेले होते आणि तिचा तो क्षीण प्रतिकारही। ती मूकपणे ओढली जात होती ढोरासारखी तिच्या शिकाऱ्याच्या मागून। पण तेवढ्यात अमित तिथे आला। जोसेफला खाली सिक्युरिटीच्या गेटवर काही काम आल्याने त्यानेच त्याला विरजावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं होतं। मोबाईलवर गाणी ऐकत ऐकत तो विरजाच्या रूमकडे येतच होता की मध्येच थबकला। समोरचं दृश्य बघून कधी हातातला मोबाईल खाली गळून पडला त्यालाही कळलं नाही। थक्क झाला होता तो समोरचं दृश्य बघून। डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता की जे तो बघतोय ते खरंच सत्य आहे की नाही। एका बाजूला एक्साइटमेंट वाटत होती तर दुसऱ्या बाजूला आनंद, भीती, आश्चर्य, दुःख यांचं अजीब मिश्रण। 2 मिनिट तो काहीच बोलू शकला नाही। तोंडातून शब्दच फुटत नव्हते। तो तिला आणि ती त्याला बराच वेळ बघत होती। किती वर्षांनी ते एकमेकांना भेटत होते। प्रिन्सेस, अमितच्या हृदयातून आवाज निघाला आणि ती थक्क झाली। आज कित्येक वर्षांनी ती हा शब्द स्वतःच्या कानांनी ऐकत होती स्वतःसाठी। हो, प्रिन्सेसच, किंजल कार्तिक ठाकूर, देवाय कार्तिक ठाकूरची लाडकी बहीण, ह्या पॅलेसची राजकन्या तिथे उभी होती। तिथे हाऊ आर यू बच्चा। देवायला कळलं तर किती खुश होईल तो। अमितला भावना अनावर झाल्या होत्या। डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो धावत पळत येऊन तिला मिठी मारणार तोच त्याचं लक्ष प्रिन्सेसच्या पाठीमागे जमिनीवर हातपाय बांधलेल्या विरजाकडे गेलं आणि त्याचे डोळे विस्पारले गेले। झरझर त्याच्या डोळ्यांसमोरून काल मध्यरात्रीचा प्रसंग उलगडला आणि लक्षात आलं ती 4 वर्षांपूर्वीची भयानक काळ रात्र ही। काळीच हादरलं त्याचं। आज खूप काही भयानक घडणार होतं ह्याचे संकेत नियतीने देऊन टाकले होते आणि त्याचं प्रत्यक्ष प्रमाण त्याच्या डोळ्यांसमोर होतं। त्याने आजूबाजूला बघितलं। तो एकटाच होता त्यावेळी फ्लोअरला। देवाय, तू असायला हवा होता इथे। आता देवाय, आता तू हवा होता देवाय। अमितने परत एकदा समोर उभ्या असलेल्या किंजलकडे बघितलं। एकेकाळी सौंदर्याची संप्राज्ञी म्हणून मिरवणाऱ्या तिच्या जागी एक कृश, अशक्त, कशी तरी दिसणारी मुलगी होती, जणू हाडांचा सापळाच। विरजाला तिने एकटीने कसं खेचून आणलं याचं अमितलाही आश्चर्य वाटत होतं। पण त्याला माहीत नव्हतं जेव्हा तिरस्कार आणि सूड सगळ्या सीमारेषा पार करतं तेव्हा अशक्य गोष्ट पण शक्य होऊन जातात। आणि जर बदला जर असं असेल तर फक्त रक्ताचा तांडव। अमित कसाबसा गळ्यातला आवंडा गिळत एक पाऊल हळूहळू पुढे टाकत किंजलच्या दिशेने येऊ लागतो। किंजल मंदपणे हसत होती। विरजा त्याला मानेने जीव तोडून नाही नाही म्हणत होती। पुढे पाऊल टाकू नको, पुढे पाऊल टाकू नको, कारण किंजलने आपल्या पाठीमागे लपवलेला धारदार तळपणारा चाकू फक्त तिलाच दिसत होता। विरजा अस्पष्टपणे तोंड बांधलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने ओरडत होती, अमित नको येऊस पुढे, अमित नको येऊस पुढे, ती मारून टाकेल तुला, पण नको येऊस पुढे। तिच्या डोक्यावर रक्त चढलंय। ती सगळं भलं बुरं विसरून बसली आहे। तू येऊ नकोस पुढे, जा, पळ, जा, स्वतःचा जीव वाचव। माझ्या देऊला सांग त्याची जान त्याच्यावर नेहमी प्रेम करत राहणार, अगदी मेल्यानंतरही। अमितला जमिनीवर विरजा जीवाच्या आकांताने तोंड बांधलेल्या अवस्थेत विवळताना दिसत होती, पण तिच्या विस्पारलेल्या डोळ्यातील भयाचं खरं कारण त्याला समजत नव्हतं। अमित विरजाला डोळ्यांनी आश्वस्त करत, मी सगळं ठीक करेन, ट्रस्ट मी, तू माझ्या मित्राची अमानत आहेस, काही होऊ देणार नाही मी तुला। तो तसाच पुढे आला आणि विरजाने हताशतेने डोकं जमिनीवर सोडून दिलं। हतबल होती ती। सगळं माहीत असूनही अमितची कुठलीच मदत करू शकत नव्हती। अमित किंजलला, ए बेबी, शोना, ऐक ना मी काय बोलतोय, आपण शांतपणे बोलूया ना, हं? शांतपणे, डोकं थोडं थंड ठेवून। आम्हाला हवी आहेस तू किंजल, आम्हा सगळ्यांना हवी आहेस। मी नक्की शब्दात सांगू शकत नाही की मी किती खुश आहे ते तुला व्यवस्थित बघून। आय एम सो हॅप्पी। आणि मला माहीत आहे बाकीचे सगळे पण खुश होतील जेव्हा त्यांना कळेल की त्यांची प्रिन्सेस व्यवस्थित ठीक आहे, आणि जेव्हा देवायला कळेल त्याची प्रिन्सेस परत जागी झाली। तुला माहीत नाही तो काय करेल, सगळ्या जगात दिवाळी साजरी करेल तो। तुला खरंच माहीत नाही आम्ही सगळे तुझ्यावर किती प्रेम करतो। देवचा तर जीव आहेस तू, जीव। त्यामुळे तू असा कुठलंही काम करू नको ज्याने कोणाची मन दुखावली जातील। प्लीज विरजाला सोड। देव आल्यावर आपण सगळेच बोलूया झालेल्या गोष्टींवर। एव्हरीथिंग विल बी ऑल राईट प्रिन्सेस, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट।
किंजल खिन्नपणे हसत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट अमित. कसं ऑल राईट होणार आहे अमित? कसं? माझ्यावर प्रेम आहे म्हणता आणि मलाच धोका दिला? तुम्ही सगळ्यांनी धोका दिलाय मला. धोका? मी ह्या घराची मुलगी, भाईची प्रिन्सेस, तुझी मैत्रीण. पण तुम्ही आज माझ्याबरोबर काय झालं, काय केलं गेलं ते विसरून हिच्याबरोबर सगळे आनंदात आहात, खुश आहात हिच्याबरोबर. माझ्याच ठाकूर कुटुंबात तिला सून स्वीकारलं गेलं. पत्नी म्हणून मान सन्मान दिला गेला. वहिनी म्हणून हाक मारली गेली आणि माझं बाळ गाडलं गेलं त्या मातीत. ते कोणाला दिसलं गेलं नाही. सामूहिक बलात्कार झाला माझा. तो पण एका दोघांकडून नाही, 30-40 जणांकडून. नुसती ओरबाडली गेली मी, शोषली गेली मी. चिंदड्या केल्या गेल्या माझ्या अब्रूच्या, मनाच्या, शरीराच्या. कुत्र्याचे सारखे लचके तोडण्यात आले माझे. एवढं कमी होतं का म्हणून जिवंत गाडण्यात आलं जमिनीत माझ्या बाळासकट. सिमेंट विटाच्या भिंतीत उभं पुरण्यात आलं. माझी जिवंत समाधी बांधण्यात आली. सगळं विसरून गेलात माझ्या बाळाचं तडगं. ते अजूनही ठाकूर पॅलेसच्या अंगणात पुरलं गेलं आहे. एकटं आहे माझं बाळ कित्येक वर्षांपासून तिथे, एकदम एकटं. आणि माझा करण तोही मेला ह्याच चांडाळणीमुळे. मग हिला काय जिवंत ठेवण्यात आलं? काय एवढा मान सन्मान दिला गेला? काय एवढं प्रेम दिलं गेलं जे फक्त न फक्त माझ्या हक्काचं होतं? भाई, माझा लाडका भाई, माझा स्वीट बिग ब्रदर, तोही विसरून गेला मला. मग तर सगळ्यांना शिक्षा मिळणारच ना अमित, त्याला आणि तुलाही. आणि किंजलने संधीशी तो धारदार चाकू अमितच्या मानेत खुपसला. अमितला ओरडायची संधी मिळाली नाही. तो तसाच आश्चर्याने मानेत खुपसलेल्या चाकूला पकडून खाली कोसळला. डोळे तसेच विस्फारलेले. त्याला विश्वासच बसत नव्हता. ही त्याची नाजूक प्रिन्सेसच आहे ना, जिच्यावर कधी काळी त्याचा जीव जडलेला. पण केवळ देवाच्या भीतीमुळे सांगू शकला नाही. किंजल अमितला बघून डोळ्यात पाणी आणून बोलते, मला तुला खरंच मारायचं नव्हतं अमित. पण आता माझ्या आणि विरजाच्या मध्ये कोणीही आलं तर ती प्रत्येक व्यक्ती मरेल आणि मारली जाईल. आय एम सॉरी अमित, बट आय एम नॉट सॉरी. अमितच्या रक्तात पावलं उंटवत ती चालली होती लिफ्टच्या दिशेने आणि तिच्या मागे फरफटत विरजा. किंजल विरजाला जमिनीवरून फरफटत नेत असताना विरजा आणि रक्ताच्या थारोळ्यात शेवटच्या घटका मोजत असलेला अमित एकमेकांच्या समोर आले. आपल्यामुळे अमितची अवस्था बघून विरजाला रडू कोसळलं. पण नाही, ती अमितची कुठलीही मदत करू शकली होती नाही. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अमित तिची. फडक्याने घट्ट तोंड बांधलेली विरजा मूकपणे अमितची माफी मागत होती. मला माफ कर अमित, मला माफ कर. मी चुकले आणि माझ्यामुळे तुलाही शिक्षा मिळाली. माझ्यामुळे अजून किती मृत्यू देवा, अजून किती बळी. विरजा रडत रडत जोपर्यंत अमित दृष्टीच्या आड होत नव्हता तोपर्यंत त्याची माफी मागत होती. आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच अमितचा विरजाच्या निर्दोष तत्वावर विश्वास बसला होता. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता, खूपच. अमित रक्ताच्या थारोळ्यात पडून देवाच्या नावाने मूकपणे आर्त किंकाळ्या मारत होता. देव धाव, नाहीतर खूप उशीर होईल. देव धाव. लिफ्टचा टिंग आवाज आला आणि अमितने रडत रडत डोळे मिटले. विरजा, आय एम सॉरी, मला माफ कर. मी कधीच तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. वहिनी. दूर कुठून तरी त्याला धावणाऱ्या पावलांचे आवाज येत होते, पण त्याचे डोळे मिटले जात होते प्रत्येक क्षणी. अमित. एक जोरदार किंकाळी त्याच्या कानावर पडली आणि तो वर उचलला गेला. किंजल आणि विरजाला घेऊन ती लिफ्ट खाली बेसमेंटमध्ये उतरली. तशीच विरजाला खेचत खेचत किंजल तिला त्या भिंतीपाशी घेऊन आली. त्या पूर्ण बंद भिंतीच्या समोर किंजलला बघून विरजा गोंधळली. पुढे जाण्यास कुठेही रस्ता दिसत नव्हता. मग ही इथे का अशी उभी राहिली आहे? तिच्या मनात गोंधळ सुरू झाला. पण किंजल मात्र शांतपणे उभी होती त्या भिंतीसमोर, एकदम निर्विकार. सराईतपणे तिने तिचा हात त्या भिंतीवर फिरवला. तसा एक खटका कुठेतरी भिंतीत दाबला गेला आणि एक भलं मोठं अंधारी भुयार त्या भिंतीत उघडलं गेलं. तसा विरजाचा श्वासच रोखला गेला. डोळे विस्फारले गेले. ठाकूरांच्या घरात अजून किती किती रहस्य पडली आहेत हा विचार करून तिचा श्वासच कोंडला जात होता. ही एकदाच मला मारून का टाकत नाही? हे असं धक्के खात खात क्षण मरणं नको वाटतंय. विरजाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिला असं हतबलपणे रडताना बघून किंजलच्या जीवाला आता कुठे खूप शांतता मिळत होती.
पण अजून तर खूप बाकी आहे विरजा जोशी. इतक्याने काय समाधान होणार माझं? तुझ्या पापांची लिस्ट खूप मोठी आहे आणि तुझी शिक्षाही. ती हसली. परत तिने समोरच्या भुयाराकडे बघितलं आणि खचकन तिने विरजाला त्या काळ्या अंधाऱ्या जगात खेचलं. विरजाचं डोकं दानकन त्या मार्बल फ्लोअरवर आदळलं गेलं आणि रक्ताची धार ओघळत ओघळत त्या भुयारी मार्गावरून सांडू लागली. वेदनेने विरजा कळवळली. किंचित तिची मान बाजूला वळली आणि तिला तिच्या रक्ताळलेल्या डोळ्यांच्या पटलाच्या पलीकडे अजून एक अंधुकशी आकृती दिसली. कोण आहे ते? अजून कोण आहे? किंजलला सामील? देव आणि माझ्या प्रेमाच्या विरुद्ध अजून कोण आहे? ती आकृती आली आणि विरजाच्या डोळ्यांसमोर अंधारात गुडूप झाली. विरजाने थकून निराशेने डोकं खाली टेकलं. ती देव आणि त्यांचे शापित प्रेम कधीच एकमेकांसाठी बनले नव्हतेच. विरजा मनात, खरंच मी, देव आणि आमचं प्रेम इतकं वाईट आहे का, की ह्या सगळ्या जगाच्या डोळ्यात इतकं खुपतंय? इतकं दुर्दैवी आहे का की हे सगळं जग, ही नियती, स्वतः आमच्या दोघांच्या घरातील व्यक्ती, आमच्या जवळची माणसं सगळेच उठले आहेत ते ऐन केन प्रकारे नष्ट करायला, कायमचं उद्ध्वस्त करायला? मग भले त्यात त्यांच्या स्वतःच्या मुलांचा जीव गेला तरी बेहत्तर. पण ह्या दोघांचं प्रेम संपलंच पाहिजे. हा कसला क्रूर हट्टहास, हा कसला न्याय, हे कसलं आमच्या घरातल्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम? हा तर विकृतपणा आहे, विकृतपणा. विरजाला तिची आई सुनीता जोशी तिच्या हातात विषाची बॉटल देत असतानाचा प्रसंग आठवला आणि तिने डोळे अतीव दुःखाने घट्ट बंद केले. नुसती धाय मोकलून रडू लागली. विरजा मनातल्या मनात आक्रोशत, का देव, का आपण एवढे वाईट आहोत की आपल्या घरातलेच आपल्या जीवावर उठलेत? या प्रश्नाचं उत्तर ना विरजाकडे होतं ना तिच्या तेवढ्याच अभाग्या देवकडे. शेवटी विरजाने स्वतःला नियतीच्या स्वाधीन केले. जे होईल ते होईल इथे विरजाने शरणागती पत्करली होती, तर तिथे देवाय मात्र अजून आपलं नशीब मान्य करायला तयार नव्हता. आपल्या जानच्या काळजीत सुसाट वेगाने गाडी नुसता पळवत होता. त्या डॉक्टरकडून अनावधानाने सत्य जेव्हा देवायला कळलं तेव्हा देवाय वेगाने गाडीच्या दिशेने धावला. तेव्हा जॉनने इमर्जन्सी रेस्क्यू टीमला अवघ्या एका शब्दाचा मेसेज नुसतं पॅलेस टाईप करून पॅलेसच्या दिशेने पाठवलं. देवायने जेव्हा जोसेफला फोन केला तेव्हा त्याच्या भीतीवर शिक्कामोर्तब झालं आणि त्याने सगळी सेना पॅलेसमध्ये घुसवण्याचे आदेश दिले. बाहेर असलेल्या बाकीच्या टीम्स पण अलर्ट करण्यात आलं. लगेच देवायच्या टीमने आबासाहेब, राजीव, आनंदी, ध्रुव, कियारा, जीजी साहेब सगळ्यांना एका सुरक्षित स्थळी रेस्क्यू केलं. चांगल्या 3 टीम त्यांना घेरून होत्या. आबा, राजीव, आनंदी, ध्रुव त्यांना सारखं विचारत होते की काय झालं, देवाय कुठे आहे? पण कोणीच तोंड उघडण्यास तयार नव्हतं. केवळ विरजाला आणि अमितलाच तिथे न पाहून ध्रुवचं मन चरकलं. आबा, राजीव, आनंदी सगळेच देवाय कुठे असेल, त्याला काही झालं तर नाही ना याच्या काळजीने चिंताक्रांत झाले होते. पॅलेसमधला सगळा स्टाफ पण एका ठिकाणी जमा करून त्यांना पण सुरक्षित करण्यात आलं होतं. 4 टीम एक फ्लोअर रेस्क्यू करत वर चालल्या होत्या. तर जोसेफ सगळे बॉडीगार्ड्स घेऊन देवाच्या फ्लोअरला डायरेक्ट धावला. अमितला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला बघून त्याचा जीव क्षणार्धात खाली कोसळला. त्याचवेळी चॉपर्स दडदड करत पॅलेसच्या प्रांगणात उतरले. चॉपर्स टीम देवाच्या 25व्या मजल्याच्या दिशेने धावल्या. जराही वेळ न घालवता अमितला घेऊन चॉपर टीमने ठाकूरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दिशेने ताबडतोब प्रयाण केलं. अमितला जेव्हा चॉपर टीम चॉपरमध्ये शिफ्ट करत होती तेव्हाच राणाची गाडी पण पॅलेसमध्ये शिरली. अमितला असं रक्तबंबाळ अवस्थेत मानेत चाकू खुपसलेल्या स्थितीत बघून त्याचा काळजाचा ठोका चुकला. खूप भांडायचे ते दोघं. जेव्हा बघावं तेव्हा एकमेकांना हाडतोड करायचे. अगदी एकमेकांना लातासुद्धा घालून झाल्या होत्या त्यांच्या. पण तरी पण मनात कुठेतरी एकमेकांबद्दल खूप प्रेम होतंच की. राणाचा जीव कळवळला. डोळ्यातून अश्रू नुसते ओसंडून वाहत होते. तर काहीच नुसतं दुखत होतं. राणा अजूनसुद्धा टक लावून अमितला घेऊन जात असलेल्या त्या आकाशी उडालेल्या चॉपर्सकडे बघत होता. राणा मनात, हरामखोर अमित, तुझी माझी खूप मोठी दुश्मनी बाकी आहे. एवढ्यात सोडून गेलास तर याद राख, नरकातूनही साल्या तुला खेचून घेऊन येईल मी, चांडाळा. राणाने रडता रडताच त्याला धमकी दिली. चॉपर जेव्हा दृष्टीच्या आड झालं तेव्हा पलटून राणाने महालाकडे बघितलं. त्याची हिंमत होत नव्हती आतमध्ये जाण्याची. आतमध्ये अजून काय काय झालं असेल त्याचा विचार करून त्याचा जीव थर कापून जात होता. तरी पण त्याचं तिथं जाणं भागच होतं, ते पण लवकरात लवकर.
काळजावर दगड ठेवून तो तिथे धावला. इथे जोसेफ आणि बाकीची टीम विरजाला पूर्ण महालात शोधत होते, पण विरजा कुठेच सापडली नाही. एकटीच अशी होती जी गायब होती सगळ्यात, आणि अजूनपर्यंत तिचा कुठेच मागमूस लागत नव्हता. भीतीने त्या सगळ्यांचेच अक्षरशः धाबे दणाणले होते. महालाच्या बाहेर तर कोण गेलं नाही आणि बाहेरूनही कोणी आलं नाही. मग विरजा जोशी गेली कुठे? प्रायव्हसीच्या नावाखाली देवाईने कधी आपल्या प्रायव्हेट फ्लोअरला आणि लिफ्टला CCTV लावून घेतले नव्हते, आणि त्याचाच फायदा किंजलने उचलला होता. इतकी वर्ष त्या हवेलीत राहूनही ती गुपचूप त्या भुयाराच्या मार्गे महालात यायची आणि वावरायची. कित्येक वेळा ती येऊन देवाईच्या फ्लोअरला तिच्या जवळच्या व्यक्तीला येऊन भेटायची. एकीकडे देवाईची टीम विरजाला वेड्यासारखी महालात प्रत्येक कोपऱ्यात अनकोपऱ्यात शोधत फिरत होती, तर तिथे विरजा प्रत्येक क्षण मृत्यूच्या जवळ जात होती. तिसरीकडे तिचा देव जीवाच्या आकांताने तिच्याकडे धावत सुटला होता. अमितची बातमी ऐकून देवाईचं काळीजच खाली बसून गेलं. डोळ्यातून पाणी झरझर खाली पडत होते, पण त्याला शोक करायलाही वेळ नव्हता. स्वतःला सावरत त्याने गाडीचा स्पीड अजून वाढवला. जी वस्तू, जी व्यक्ती त्याच्या मार्गात येत होती, त्या प्रत्येक गोष्टीला तोडत चालला होता तो. त्या फार्म हाऊसच्या बाहेर देवाच्या पातळीवर अजूनही काही माणसे आणि गाड्या होत्या. बेबाम झालेल्या देवाने सरळ त्यांना उडवलं आणि निघाला पॅलेसच्या दिशेने. आपल्या रक्तबंबाळ माणसांना तसंच विवळत ठेवत एका गुप्त ठिकाणी पटापट फोन फिरवले गेले. काहीतरी भयंकर घडलंय ठाकूरच्या बाबतीत. ठाकूर वेडा झालाय, अगदी ठार वेडा. आपल्या 4 माणसांना उगाचच चिडून पॅलेसच्या दिशेने बुंबाट केलाय. खूप काहीतरी मोठं होणार आज रात्री, काहीतरी खूप भयंकर, घाबरून त्या माणसाने सांगितलं. तशी ती पलीकडची व्यक्ती खुश झाली आणि जोरात हसली. ह्याच संधीची तर वाट बघत होतो मी कधीपासून. कुठली ना कुठली चूक तू नक्कीच करशील ठाकूर यावेळी, आणि तुझ्या त्या चुकीचा फायदा उचलून मी तुला उद्ध्वस्त करेल. खेळाला सुरुवात झाली आहे ठाकूर, सांभाळून राहा माझ्यापासून. साहेब, ह्या लोकांचं काय करायचं? पलीकडच्या व्यक्तीने मध्येच विचारलं. जिवंत राहणार असतील तर आपल्या ओळखीतल्या डॉक्टरकडे पाठवा, आणि जर मरणार असतील तर तिथेच गाडून टाका. फोन पलीकडून दानकन आपटला गेला. स्थळ गुप्त भुयार. इथे किंजल विरजाला खेचत खेचत त्या भुयारातून घेऊन जात होती. एरवी तिला हवेलीपासून महालापर्यंत यायला 20 ते 25 मिनिट लागायची, पण आज विरजाचं लोडणं तिच्या गळ्यात असल्यामुळे तिला बराच वेळ लागत होता. पण किंजल खुश होती. असं एका क्षणात मारून सगळं संपवायचं काय मजा आहे त्यात. छे, त्यापेक्षा तुला असं प्रत्येक क्षणी तीळ तीळ मारण्यात जे सुख मला मिळतंय ना विरजा जोशी, ते तुला असं पटकन मारून मुक्ती देण्यात नाही. किंजल खदखदून हसली. खरं म्हटलं तर तिच्या अंगात फारशी ताकद नव्हती, पण विरजाप्रती सुडाची आणि तिरस्काराची भावना तिच्या मनात इतकी प्रचंड भरली होती की तिच्या त्या भावनेने तिच्या त्या शारीरिक अशक्ततेवर मात केली होती. भुयार आता इलेक्ट्रिक लाईटमुळे प्रचंड उजळून निघालं होतं. पण त्या उजेडात त्या लांबलचक भुयाराचा अंत काही सापडत नव्हता. फक्त 5च मिनिट हं वहिनी, मग आपण पोहोचलोच. ही ही ही. आणि ती खदखदून हसून गाणं म्हणू लागली. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ देवाय वंडर व्हॉट सिक्रेट आर. जेव्हा तुझा सूर्यास्त होईल देवाय, जेव्हा तू सगळ्यात जास्त कमजोर असशील, जेव्हा तुम्ही दोघे सगळ्यात जास्त खुश असाल, जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त निर्धास्त असाल, तेव्हा मी येईल. तेव्हा मी नक्कीच येईल, आणि मी आलेच. नाव आय विल शो यू बोथ माइन टोटल डार्कनेस, माइन लिटल लिटल एविल लाईट. टिल देन द देवाय विरजा, माय पूर स्वीट बेबी. ट्विंकल ट्विंकल ऑल द नाईट बिकॉज फायनली नाव आय हॅव कम. ही ही ही. किंजलचं ते भयंकर गाणं विरजाच्या जीवाचा थरकाप उडवत होते. तिची आधीच गार पडलेली गात्र अजून थंडगार पडली. पण जशी तिची नजर समोर पडली, तिच्या मनातल्या भीतीने सगळ्या सीमा पार केल्या. हाड भीतीने काडकाड करत शरीराच्या आत वाजू लागली. भय म्हणजे काय याचा मूर्ती साक्षात्कार तिला परत आज झाला. किंजलच्या पुढे तिचा रस्ता रोखून उभ्या होत्या त्या 7 जणी, साक्षात मृत्यूच्या देवता. हातात तळपता चाकू घेऊन उभ्या असलेल्या किंजलच्या समोर. काय होईल जेव्हा मृत्यूला भिडेल? कोण जिंकेल, कोण हरेल? कोणाचं रक्त सांडलं जाईल आणि कोण ते सांडेल? टिक टॉक टिक टॉक टिक.
त्या 7 जणींना आपल्यासमोर बघून किंजल जागच्या जागी हादरून गेली. आजपर्यंत ती फक्त त्या 7 जणींबद्दल नुसतं ऐकून होती, पण प्रत्यक्ष तिने त्यांना कधीच पाहिलं नव्हते. देवाईने त्याच्या लाडक्या बहिणीला जगाच्या सगळ्या दुःखापासून, संकटांपासून, सगळ्या प्रकारच्या भयापासून कोसो मील दूर ठेवलं होतं. पण आज शेवटी त्याच्या त्या लाडक्या बिघडेल प्रिन्सेसचा सामना त्या 7 जणींशी झालाच. किंजल भीतीने पार गोठून गेली होती. आजूबाजूच्या वातावरणातील बदल अंगावर काटे आणत होते. किंजलने घाबरतच परत एकदा हलकीशीच नजर त्या 7 जणींकडे टाकली. आजपर्यंत तिने त्या 7 जणींबद्दल जे काही ऐकलं होतं ते काहीच नाही अशी परिस्थिती होती. घाबरून किंजलने थरथरत्या हाताने पंजात घट्ट पकडलेला चाकू त्यांच्या समोर केला. तो चाकू आणि किंजल दोघे थरथर कापत होते. "तू मारणार आम्हाला?" त्या 7 जणींनी अत्यंत कुस्तीतपणे तिला विचारलं. यांना बोलता येतं?" आता किंजलचा श्वास कोंडला. जीव नुसता थिजून गेला. तेवढ्यात त्या एकामागून एक उभ्या राहू लागल्या. हळू किंजलच्या पोटापर्यंत, नंतर तिच्या खांद्यापर्यंत, नंतर तिचा चेहरा, तिच्या डोक्याची उंची पार करून त्या उभ्या राहतच होत्या. ते बघून किंजलचा श्वास अडकायला लागला. "आपण जिवंतच का आहोत?" असा प्रश्न तिला पडला. "तू मारणार आम्हाला?" त्यातील एकीने आपलं भयानक तोंड खाली वाकून अगदी किंजलच्या तोंडाच्या समोर आणत तिला विचारलं. किंजल थरथर कापणं पण विसरून गेली होती. असं वाटत होतं तिच्या शरीराच्या कुडीतून जणू कोणी प्राण खिचून घेऊन गेलं असावं. तिला काहीच बोलायचं सुचत नव्हतं. बुद्धीने तर कधीच उत्तर देऊन टाकलं होतं, "पळ पळ, लवकरात लवकर पळ, स्वतःचा जीव वाचव, नाहीतर आज काय खैर नाही तुझी." आपल्या लटपटत्या पायाने किंजल कसं तरी एक पाऊल उचलत आणि मागे टाकत चालली होती. पण ते एक पाऊल उचलायला आणि मागे टाकायलाही तिला जन्म जात होता. कशीबशी किंजल थोडीशी मागे आली आणि आता विरजा त्या 7 जणींच्या समोर होती आणि तिच्या पाठीमागे थरथर कापत असलेली किंजल. विरजाची तर भीतीने दातखिळीच बसली होती. ना श्वास घेता येत होता, न रडता येत होतं, ना मरता येत होतं. ठाकूर पॅलेसच्या ह्याच प्रांगणात ह्याच 7 जणींनी तिला एखाद्या निर्जीव खेळण्याप्रमाणे हवेत फेकलं, उधळलं होतं. तिचा जीवाचा खेळ केला गेला होता. विरजा कुठे ते सगळं विसरली होती. भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. डोळ्यांच्या कडातून पाण्याचे डोह वाहत होते, पण हुंदके देण्याचीही तिची हिंमत होत नव्हती. ती गप्प आपला आवाज दाबून बसली होती. इथे किंजलला विरजा आपल्या हातातून निसटून जात असल्याचं दुःख वाटत होतं. वेदनेने, शोकाने तिचा आत्मा नुसता आक्रंदत होता. सुडाने आणि प्रचंड तिरस्काराने वेडीपिशी झालेली तिने लगेच आपलं मागे पडणारं पाऊल थांबवलं आणि डोक्यात राग घालून परत पुढे आली. तशा त्या पण फिसकारल्या आणि 4 पावलं चालून तिच्याकडेच आल्या. पण यावेळी किंजलला त्यांची भीती वाटत नव्हती. विरजाबद्दलच्या अमाप तिरस्काराने कधीच त्याच्यावर मात केली होती. किंजल मनात डावपेच आखत, त्या देवाई ठाकूरच्या खास आहेत, तर मग ते त्याच्याच रक्ताला धोका कसा पोहोचवू शकतात? मनात किंजलला अजून त्यांची दहशत वाटत होती, पण तिला काहीही करून विरजाला सोडायचं नव्हतं. तिने तो धारदार चाकू हळूहळू स्वतःच्याच गळ्यावर ठेवला आणि म्हणाली, "किंजल, तर तुम्ही जर मागे हटला नाही तर हा चाकू मी माझ्याच गळ्यावर फिरवीन." त्या 7 जणींना आता कळतच नव्हतं की नेमकं काय करायचं. त्या किंजलला विरजाला मारू देऊ शकत नव्हत्या आणि नाही किंजलला मरू देऊ शकत होत्या, कारण कितीही झाली तरी ती किंजल ठाकूर होती, देवाई कार्तिक ठाकूर, त्यांच्या मालकाची लाडकी धाकटी बहीण. त्या कशा तिला हानी पोहोचवू शकत होत्या? त्यांची हीच कमजोरी नेमकी किंजलने पकडली आणि फायदा उचलला. तिला माहीत होतं त्या 7 जणी केवळ देवाईचा आदेश पाळतात आणि त्यालाच मानतात आणि तिचा भाई, तिचा लाडका भाई कधीही चुकूनही तिला हानी पोहोचवू शकत नव्हता. मग ह्या कशा मला मारणार? त्या 7 जणींचा संताप क्षणाक्षणाला वाढत होता. आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्यांना ट्रिक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या हतबलतेवर हसत होतं. आता किंजलच्या जागी कोणी दुसरं तिथे असतं तर त्यांनी क्षणात त्या व्यक्तीच्या चिंधड्या केल्या असत्या, पण केवळ देवाई ठाकूरच्या नावामुळे त्या अडकल्या होत्या. तरी पण किंजलला थोडासा का होईना धडा शिकवणं खूप गरजेचं होतं.
प्रचंड संतापाने त्या फिसकारत पुढे सरकल्या. तसे किंजलचे धाबे दणाणले. तिचे सगळेच आराखडे त्या 7 जणींनी उधळून लावले होते. घाबरत थरथर कापत तिने डोळे घट्ट मिटले आणि तो चाकू गळ्यावर अलगद टोचला. मानेवरून रक्ताचा एक थेंब पडताच त्या 7 जणी जागीच थबकल्या. एक साधं पाऊलही मनात असून सुद्धा त्या पुढे टाकू शकल्या नाहीत. किंजलचं क्रूर हसू त्या संपूर्ण भुयारात गुंजत होतं आणि त्या 7 जणींच्या अपमानात भर घालत होतं. किंजल किंचाळत, उन्मादत, ओरडत, आज जे कोणाला शक्य झालं नाही ते मी करून दाखवलं. ह्या किंजल ठाकूरने करून दाखवलं. सगळ्यांना घाबरवणाऱ्या तुम्ही, आज मी तुम्हाला हतबल करून दाखवलं. हा हा हा. हे बघ बाई, या तुझ्या 7 जणी माझ्या गुलाम झाल्या आहेत, मला घाबरल्या. हा हा हा. किंजल वेड्याच्या लहरीत कशीही बडबड करत सुटली होती, हसत होती. त्या 7 जणींना मुद्दाम चिडवत वारंवार तो चाकू मानेवर धरत होती आणि बोलत होती, लावू चाकू, मारू स्वतःला, मारू स्वतःला, हा हा हा. किंजलच्या विकृतपणाने सगळ्या सीमा पार केल्या होत्या. त्या 7 जणींचा अपमान कधी खुद्द देवाय ठाकूरने केला नव्हता आजपर्यंत. तिथेही तुच्छ आणि घमेंडी मुलगी त्यांच्या देवाईबद्दल असलेल्या निष्ठेचा गैरफायदा उचलून त्यांच्या हतबलतेवर अक्षरशः थुंकत होती. संतापाने त्या अक्षरशः आपल्या सीमारेषा पार करायला अधीर झालेल्या. पण त्यांच्यात सगळ्यात जी मोठी होती तिने त्यांना लगेच थांबवलं. किंजलला कळून चुकलं होतं की त्या तिच्या नाकालाही धक्का लावू शकत नाही. बस मग काय, तिच्या त्या पोकळ अहंकाराला मग कसला तो बांध. किंजल आपल्याच गुरमीत, हॅलो लिसन, आता तुमची जी ही काही नाटकं आहेत ना, ती तेच थांबवायची आणि गपगुमान जाऊ द्यायचं मला. माझ्या मार्गात जर आडवे आल्या ना तुम्ही तर मी स्वतःला ठार करेन आणि माझ्या मृत्यूला, तुमच्या लाडक्या सम्राटाच्या लाडक्या बहिणीच्या मृत्यूला केवळ तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असाल. आणि विरजाचे पाय बांधलेली ओढणी तिने परत खेचली. तशा त्या 7 जणी नाईलाजाने थोड्या मागे सरकल्या, पण तिथून निघून गेल्या नाहीत. जीव तर त्यांचा अजून पण किंजलच्या शरीराचे तुकडे करण्याचा होत होता, पण हात देवाय कार्तिक ठाकूरच्या प्रती असलेल्या निष्ठेने बांधले गेले होते. किती आव आणला तरी त्या 7 जणींना पार करताना काळीच तर किंजलचंही धगधग करत होतं, पण फक्त ती ते दाखवत नव्हती. सगळे तुझ्या बाजूने आणि सगळेच माझ्या विरुद्ध, माझीच लोक, माझीच माणसं तू माझ्या विरुद्ध केलीस. तुला तर मी सोडणार नाही विरजा जोशी, तुला हाल करून मारेल मी. संतापाने किंजल विरजाला ओढत लिफ्टकडे घेऊन गेली. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला व्ह्यूज तर खूप छान येत आहेत, पण सबस्क्रायबर खूप कमी आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील भाग तुम्हाला मी अपलोड केल्याबरोबर पाहता येईल. धन्यवाद.